हरिओम. आज शनिवार 24 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून सांगणार आहेत की नामसाधन कसं करावं. ऐकूया. नामाचं साधन कसं करावं. एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतलं तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असं एकाच ठिकाणी अखंड पडत राहिलं तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. त्याप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने ठराविक वेळी आणि शक्य तर ठराविक स्थळी जर नामाचं साधन केलं तर ते जास्त परिणामकारक होणार. त्याला 2 पेठी असतात. त्यातलं एक स्थिर राहून दुसरं फिरत राहिलं तर दळण दळलं जाऊन पीठ बाहेर पडतं. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळलं न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचं शरीर आणि मन अशी 2 पेठी आहेत. त्यातलं मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारं पेठी आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावं आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसून तो त्याला फिरवतो आणि मनरूपी पेठ स्थिर असतं. देह प्रारब्धावर सोडावा आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावं. याहून नामाचं साधन दुसरं काय. हे साधन अमक्याला साधेल असं नाही, ते कोणालाही साधता येईल. गरिबाला गरिबीचे दुःख होतं म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही. विद्वानाला विद्येचा अभिमान होता म्हणून साधत नाही, तर अडाड्याला काय करावं हे समजत नाही म्हणून साधत नाही. साशंक वृत्तीने कितीही साधन केलं, कितीही नामस्मरण केलं तरी समाधान होणार नाही. नीतिधर्माचं आचरण, शास्त्रशुद्ध वर्तन आणि शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचं स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोचणार आणि शेवटपर्यंत तो पोचला तरच फायदा. घरी पोचल्यावर पत्र लिहा असं म्हणतात. याचा अर्थ हाच आहे. प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचं कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचं नाम घेतलं तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावं आणि जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती. भगवंता मी तुझा आहे असं रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रगट होत जाईल आणि भगवंत जितका प्रगट होत जाईल तितकं मीपणाचं दडपण आपोआप कमी होत जाईल. प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.